देवताय नमः। ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवता ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त ज्या मंडळीने आपल्याकडे दक्षिणा पाठवलेली आहे, नियमितपणे पाठवते, त्यांच्या शिवपूजा, अभिषेक ह्या गोष्टी करण्यात आल्या आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा मी श्री ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली. ज्याच्या समस्या आहेत वेगवेगळ्या, त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रार्थना वगैरे केल्यात. आज तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे आज जो विषय घेतलेला आहे, आपण प्रत्येक सोमवारी मनोकामना शिवपूजा करता, बरोबर आहे. तर काही मंडळींचे समजा घरात नवरा बायकोचं पटत नाही, अगर नवऱ्यानं दुसरं काहीतरी कुटाणा केलेला आहे, दुसऱ्या बाईच्या नादी लागलेला आहे, अशा गोष्टीसाठी बरेच जण मनोकामना पूजा करतात, जेणेकरून त्या व्यक्तीचा नाद, जो बाहेरला जो नाद आहे तो सुटावा, याकरता बरेच जण शिवपूजा करतात. पण काही जणाला यश आलं नाही, तर त्यामागचं कारण मी आज सांगणार आहे. का यश येत नाही त्याच्या मागं, तुम्ही शिवपूजा केल्यानंतरही का होत नाही, तर त्याला इतरही दोष असतात. ते कोणते दोष असतात याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देतोय. कारण ही माहिती देण्याचं कारण म्हणजे आज मी एका ताईची समस्या घेतली होती आणि त्या समस्येमध्ये हे दोष दाखवले. ते त्याकरता मी तुम्हाला हे आजचं म्हणजे व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती देतोय. तर बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये पूर्वी समजा कुणाचं म्हणतोत ना निपुत्रिक, ज्यांना काय संतती नव्हती, अशा व्यक्तीची जमीन अथवा इस्टेट जर आपल्या घरामध्ये वापरण्यात आली असेल, मागच्या पिढीत आली असेल, अथवा आपल्या घरामध्ये लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत ज्याचं का लग्न झालं नाही, अशी जर व्यक्ती मृत्यू पावली आपल्या घरामधली, तरी ही समस्या होते. तर बऱ्याच वेळेस काय होतं की जे तुमचे नवरे आहेत, काही महिला मंडळी करतात, त्यांचे नवरे बाहेरच्या बाईशी नादी लागतात आणि ते आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. घरात सुख लाभत नाही, कारण नवरा बायकोचं पटत नाही. घरात नवरा बायकोचं पटत नसल्यामुळं त्यांचं वैवाहिक जीवन जे असतं ते जीवन व्यवस्थित नसतं. सतत किरकिरी, भांडणं, तंटे, शाब्दिक चकमक वगैरे अशा गोष्टी होतात. शारीरिक संबंध होत नाहीत. तर त्याच्यामुळं काय होतं, चिडचिड वाढते आणि घरामध्ये समाधान, परिवारामध्ये आनंद नसतो. तर बऱ्याच मंडळींना वाटतं की ती बाईमुळंच असं व्हायला लागलं. पण बाईमुळे जरी होत असलं तरीही का नाद लागतो, तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पूर्वी जर आपल्या इस्टेट कुटाचे आले असेल तर त्यामुळे सुद्धा हा प्रकार होतो. आणि मी तुम्हाला तेच सांगितलं की जर लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत जर बिना लग्नाचं कोणी वारलं असेल तर त्याला मुंजा दोष म्हणून लागतो. त्या मुंजा दोषामुळे सुद्धा हा प्रकार होतो. त्याच्यामुळं ती आपल्या घरातील व्यक्ती बाहेरच्या बाईशी नादी लागणं आणि घराकडे लक्ष न देणं, घरात बरकत न येणं, पैशाची कितीही उत्पन्न झालं तरी पैशाला पैसा न लागणे, आरोग्य बिघडणे आणि आपले मुलं आपल्याही ऐकण्यात राहत नाहीत. म्हणजे कुणी कुणाचं ऐकत नाही, प्रत्येक जण आपला आपला मालक. म्हणजे आनंद नावाचा जो प्रकार आहे ना, तो अशा गोष्टीमुळे राहत नाही. तर त्यासाठी काय करावं लागतं, हे तर मनोकामना पूजा तर करायचीच, पण त्याबरोबर जर हा प्रकार तुम्ही मनोकामना पूजा करून बी तुम्हाला जर साध्य होत नसेल, तर हा दोष समजून या दोषासाठी सुद्धा प्रयत्न करायचे. तर या दोषासाठी प्रत्येक आमुष्याला घरामध्ये दोघा नवरा बायकोनी दक्षिणेकडे तोंड करून नैवेद्य बनवून पूर्वजांना म्हणजे पित्रांना नैवेद्य करायचं. मग त्याबद्दल काय माहिती हवी तर आपला स्पेशल व्हिडिओ आहे अमावस्याचा विधी म्हणून.
तुम्ही नाही पाहू शकला तर मला तशी कल्पना करा अथवा व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. हं? तर ती कशी करायची पूजा पितरांची, घरात प्रत्येक अमावास्येला काय करावं लागतं, याबद्दल त्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्यानंतर मुंजा दोष. आता मुंजा दोष असेल, तसं जर प्रकार झाला असेल, तर मुंजा दोषासाठी प्रत्येक शनिवारी कमीत कमी 11 शनिवार तरी आपल्याला घरातील व्यक्तीनं, प्रमुख व्यक्तीनं पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. आणि शनिवार उपवास करायचा आहे. हा एक तोडगा आहे त्याच्यामध्ये. तर तो तोडगा कसा करावा याबद्दल मी माहिती वेगळी आहे मुंजा दोषाबद्दल. त्याबद्दलही मला सांगा, मी तुम्हाला ती माहिती देऊ शकतो. आणि मनोकामना शिवपूजाचा बी व्हिडिओ आहे, ते बी तुम्ही माहिती नसेल ज्यांना, तर ते माहिती मी तुम्हाला लिंक पाठवून तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा तुम्ही तसा. तर अशा पद्धतीनं आपल्या घरातील व्यक्ती, आपला नवरा जर बाहेरच्या बाईच्या नादी लागला असेल, अथवा कुणी पत्नी सुद्धा बाहेरच्या व्यक्तीशी नादी लागते, बाहेरच्या व्यक्तीवर प्रेम करते, सुख शोधायचा प्रयत्न करते, ती नवरा असेल अथवा बायको असेल, बाहेरचं सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस असा शोधण्याचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेस ही पण दोष असतात, याची काळजी घेणे. ह्या दोषामुळे सुद्धा असं वागणूक होते. आणि बाहेरची जरी पत्नी जरी बाहेरच्या एखाद्या व्यक्तीच्या नादी लागली असेल, त्यामुळं पण ती पण आनंदी राहत नाही, अथवा नवरा पण आनंदी नसतो. नवरा जरी बाहेर नादी लागला तरी आनंदी राहत नाही. म्हणजे एकंदरीत त्यांनी काहीही बाहेर गेलं, जगामध्ये कुठलंही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना सुख प्राप्तच होत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, घरातील लक्ष्मी जर नाराज असेल, असंतुष्ट असेल, तिला आनंद जर भेटत नसेल ना, तर लक्ष्मी नांदत नाही. लक्ष्मी म्हणजे घरात पैसा पण येत नाही. त्यासाठी घरातील लक्ष्मीनं प्रसन्न राहणं, अशा काही गोष्टी असतात. राग न करणं, आनंदी राहणं, ह्या गोष्टी करणं गरजेच्या असतात, जर तुम्हाला प्रगती हवी असेल तर. तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत. तर मी जास्त आपला वेळ घेत नाही, कारण आज सोमवार आहे. मी प्रत्येक सोमवारी लोकांना समजा समस्यासाठी मी मंदिरात बोलवत असतो. बाहेरगावच्या दूरहून बी येतात लोक, त्यांच्यासाठी मला वेळ द्यावा लागतो. आणि तुम्हाला पण सांगतो, कुणाला जरी तुम्हाला मला भेटायचं असेल, तर मी प्रत्येक सोमवारी आता मंदिरामध्ये थांबत असतो. फक्त येण्यापूर्वी मला कल्पना द्यावी लागते, तुमचं नाव नोंदवावं लागतं. कारण काय, आता खूप संख्या वाढलेली लोक खूप येतात, त्याच्यामुळं मला वेळ देण्यासाठी तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही येणार आहेत ही माहीत असलं पाहिजे, थांबता येतं. कारण एखादे लोक झाले की मी निघून जाऊ शकत नाही, मग तुमची वाट बघतो, तुमच्याशी संपर्क करतो, अथवा तुम्ही संपर्क करतात. त्यासाठी तुम्ही येण्यापूर्वी माझ्याकडे नोंदणी करणं गरजेचं आहे. तुमचं नाव, तुम्ही कुठून येताय याबद्दल सर्व माहिती. म्हणजे मी तुम्हाला सुद्धा, खूप दूरून येतात लोक, परराज्यातून बी येतात, कर्नाटकातून येतात काही, इकडं सांगली, सोलापूर आपल्या इथे आहे जवळचे, पण बरेच लांबून पण येतात ना, त्यांना बऱ्याच वेळेस माहीत नसतं मी कुठं राहतो काय. तर याबद्दल माहिती मी तुम्हाला देतच राहतो. पण तुम्ही अगोदर नोंदणी करा, तुमचा मोबाईल नंबर वगैरे द्या मला, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्ही करू शकतात. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.